नमस्कार मका उत्पादक शेतकरी मित्रांनो, आता आपण मक्याची लागवड तर नक्कीच केली असेल। मका उगवून आल्यानंतर 3 ते 4 पानाच्या अवस्थेमध्ये असताना आपल्याला पहिली आणि अतिशय महत्त्वाची फवारणी घेणं गरजेचं आहे। मग या फवारणीमध्ये नक्की काय वापरायचं आणि कशासाठी वापरायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ उदय बोराटे स्वागत करतो आपणा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मका उगवून 3 ते 4 पानावरती आल्यानंतरच मक्यावरचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजेच त्याच्यावरती येणारी लष्करी अळी हा आपल्याला तिथे आलेला बघायला मिळतो। परंतु आपण मका मोठी होऊन जोपर्यंत ती अळी त्या पोंग्यामध्ये डॅमेज करत नाही आणि आपल्याला त्या अळीची विष्ठा किंवा त्या अळीची घाण त्या पोंग्यामध्ये दिसत नाही तोपर्यंत आपण तिथं अळीचं नियोजन करत नाही। परंतु एक गोष्ट बघणं खूप महत्त्वाचं आहे की जसं मका ही 3 ते 4 पानावरती आली की त्याच्या पानाच्या खालच्या बाजूनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला किडीने अंडी घातलेली बघायला मिळतात। याच अवस्थेमध्ये आपली पहिली फवारणी जर वेळेत गेली तर आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आलेले बघायला मिळतात। शिवाय आळ्या ह्या पोंग्यामध्ये खात असतात, त्यामुळे याच अवस्थेमध्ये जर एक वाढीचं उत्तम टॉनिक जर आपल्याकडनं दिलं गेलं तर त्यामुळं त्या पिकाची वाढ जी आहे तर ती अतिशय चांगल्या पद्धतीनं होते आणि अळीचा प्रादुर्भाव आलेला असताना सुद्धा त्यानंतर आपण आपल्या पिकाची वाढ ही अतिशय चांगल्या पद्धतीनं कंटिन्यू करू शकतो। मग मका पीक 3 ते 4 पानावरती असताना आपल्याला त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं अळीनाशक म्हणजेच इमामेक्टिन बेंझोएट 5% म्हणजेच तेज ॲग्रोटेकचा इमॅक्ट बी हा प्रोडक्ट आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे। या प्रोडक्टमध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% हा घटक असल्यामुळं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मका पिकावरती येणारी जी लष्करी अळी आहे ह्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव अतिशय उत्तमरित्या तिथं थांबवला जातो। त्याबरोबरच तुमच्या मक्यामध्ये बऱ्याचदा पोंग्यामध्ये सुद्धा अळ्या जातात, पोंगा खातात, त्यासोबतच त्या पिकाची वाढसुद्धा थांबली जाते। मग मका चाऱ्याची असो किंवा उत्पन्नाची जर त्याला पानच नाही आली तर त्याचा पुढे काही उपयोग होत नाही, आपल्याला ती मका तशीच शेतामध्ये राहते आणि नंतर ती आपल्याला कट करून टाकून द्यावी लागते। मग या मक्याची अतिशय उत्तमरित्या वाढ व्हावी, त्यामध्ये चांगल्या पद्धतीची पानांची संख्या व्हावी, पानाची काळोखी वाढली पाहिजे, त्यासोबतच पानांची लांबी आणि पानाची रुंदी देखील वाढली पाहिजे, यासाठी तेज ॲग्रोटेकचं तेज ॲग्रो स्पेशल ऑल इन वन हे अतिशय उत्तम क्वालिटीचं टॉनिक आहे। याची जर फवारणी तुम्ही केली तर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या मक्याला जास्तीत जास्त पानं येतात, त्याची काळोखी वाढते, त्याची लांबी रुंदी वाढते, त्यासोबतच तुमच्या मक्याची उंची ही अतिशय चांगल्या पद्धतीने वाढवली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मक्याचा बुंदा हा अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग बनवला जातो। ऑल इन वन हे आपल्याला 20 मिली प्रति पंप हे फवारणीमधून वापरायचं आहे किंवा जर तुम्ही आळवणी करणार असाल तर त्यामध्ये 500 मिली प्रति एकर ह्या पद्धतीने तुम्ही आळवणीसाठी सुद्धा वापरू शकता। त्यासोबतच इमामेक्टिन बेंझोएट 5% म्हणजेच इमॅक्ट बी 10 ग्रॅम प्रति पंप ह्या हिशोबाने आपल्याला फवारणीमधून वापरायचं आहे। तर आता हिवाळा चालू झाला आहे आणि हिवाळ्यामध्ये स्टिकर वापरणं का गरजेचं असतं, कारण सकाळी जर तुम्ही शेतामध्ये गेला आणि पाहिलं तर आपल्या पानांवरती खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिलेलं आपल्याला बघायला मिळतं, म्हणजेच आपल्या पिकावरती दव साठलेलं असतं। साधारणतः पहाटेच्या वेळी जरी तुमच्या पिकावरती दव आलं आणि ते सकाळी 9च्या आसपास जरी तुमच्या पिकावरून हटलं गेलं तर तुम्ही विचार करू शकता की तुमच्या पिकावर 4 ते 5 तास हे दव राहणार आहे किंवा हे पाणी राहणार आहे। मग यामुळं या पिकावरती जर एवढ्या प्रमाणात पाणी साठून राहिलं तर त्यामुळं तुमच्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचे चान्सेस वाढतात। दुसरी गोष्ट, तुम्ही ज्या औषधाची फवारणी केली असेल तर त्या औषधंसुद्धा तिथं चांगल्या पद्धतीनं काम करत नाहीत, त्यामुळं त्या औषधामध्ये एक उत्तम प्रकारचं जर तुम्ही स्टिकर मिक्स केलं तर दिलेलं औषध हे अतिशय जलद गतीनं तुमच्या पानावरती पसरतं, पानाच्या आतमध्ये जातं आणि ह्याचा रिझल्ट देखील चांगला येतो। यासोबतच तुमच्या ह्या पिकांमध्ये येणारी जी काही लष्करी अळी आहे ही अळी मोस्टली तुमच्या पोंग्याच्या आतमध्ये खोलवर लपून बसलेली असते। जर तुम्ही नॉर्मल फवारणी करताय तर ती वरतीच थांबते, पण ज्यावेळी तुम्ही त्या फवारणीमध्ये स्टिकर वापरता, हा स्टिकर वापरल्यानंतर तो जो स्प्रे आहे त्याचं जे पाणी आहे हे जास्तीत जास्त आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतं, पसरतं आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट हे अतिशय चांगल्या पद्धतीने येतात। तर या स्टिकरचा डोस 6 मिली प्रति पंप ह्या हिशोबाने आपल्याला घ्यायचा आहे आणि ह्याची फवारणी करायची आहे। यासोबतच तेज ॲग्रोटेकचं मोबाईल ॲप डाउनलोड करा आणि यामध्ये सर्व पिकांचं मार्गदर्शन हे अगदी मोफत मिळवा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसेच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।